नमस्कार, मी सौ शुभदा सूर्यकांत चांदगुडे, संचालिका शर्वाय फाउंडेशन। आम्ही एक नवीन पॉडकास्ट चॅनेल सुरू करतोय, त्याचं नाव आहे गप्पा गोष्टी। तर मंडळी, काय होतं माहिती आहे का, मोठे मोठे सेलिब्रिटी किंवा पॉलिटिशियन्स हे तर कायमच प्रसार माध्यमांसमोर असतात, पण तुमच्या माझ्यासारखे जे मध्यमवर्गीय आहेत ना, त्यांनी सुद्धा खूप आयुष्यात काहीतरी केलेलं असतं। नुसतं चूलमूल नाही किंवा नुसतं नोकरी एक नोकरी नाही, तर काहीतरी एक नवीन असं मार्ग निवडलेला असतो। तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे आपल्या व्यक्ती आणि वल्ली येणार आहेत। तर याच्यात महिला असतील, इंजिनियर असतील, डॉक्टर असतील, लहान मुलं असतील, वयस्कर मंडळी असतील। आणि ही आपले इंटरव्ह्यू नाही आहे, तर एक असं ठिकाण आहे की आपण एक मैत्रिणीजवळ, आईजवळ किंवा आपल्या मित्राजवळ जे मन मोकळं करतो ना, ते मन मोकळं आपण हे गप्पा गोष्टी सदरात करणार आहे। मी आज शिल्पाताई एक खूप छान मैत्रीण मला मिळालेली आहे। त्या प्रोफेसर आहेत, वेगळा काहीतरी मार्ग त्यांनी निवडलेला आहे। आता मी जास्त बोलण्यापेक्षा त्याच तुम्हाला सांगतील की त्यांनी कुठला मार्ग निवडलाय। ताई, आपलं एकदम गप्पा आपण छान फ्रीली मारणार आहोत। जीवन प्रवास सांगा। नमस्ते, मी शिल्पा हट्टंगडी आणि मी SNDT महिला विद्यापीठ इथे आपल्या पुणे कॅम्पसला डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड मीडिया स्टडीज असा पदव्युत्तर विभाग आहे आणि तिथे मी इन्चार्ज हेड आहे। मी स्वतः SNDTची स्टुडंट पण राहिलेली आहे, SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीची स्टुडंट राहिलेली आहे आणि त्याच्यानंतर मी आता तिथे फॅकल्टी आहे आणि हेड आहे। तर महिला सशक्तीकरण हे माझ्या जीन्समध्ये आहे असं मला म्हणता येईल, कारण माझी आई पण SNDT विमेन्स युनिव्हर्सिटीची टेक्स्टाईल्स डिझाईन ग्रॅज्युएट आहे आणि खूप क्लोज वाटतो मला हा जो विमेन्स एम्पॉवरमेंटचा विषय आहे, खूप क्लोज वाटतो। इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट। आपण आपल्या विभागामध्ये असा इंटरेस्टिंग विभाग आहे की तिथे महिलांना पण मीडिया इंडस्ट्री जी आहे, कम्युनिकेशन आणि मीडिया विभाग आहे, तर जी मीडिया इंडस्ट्री आहे त्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये खूप मेल डॉमिनन्स आहे किंवा जास्ती पुरुषच त्या फील्डमध्ये आहेत। आणि जेव्हा ह्या विभागाची स्थापना झाली ऑलमोस्ट 1984मध्ये, तेव्हा असं लक्षात आलं की महिला कमी आहेत त्या फ्रंटवर आणि महिलांनी पण जेव्हा पुरुषांना कंधे से कंधा मिलाकर जब काम करेंगे तेव्हा त्याच्यात थोडासा बदल होईल किंवा खूप लोकांच्या कंप्लेंट्स असतात की कॉन्टेंट चांगला नाही आहे, तर तो काही मेल पर्स्पेक्टिव्हतून क्रिएट झालेला असतो। पण जेव्हा त्याच्यात वुमेन येऊन जेव्हा क्रिएट करणार असा कॉन्टेंट, सो हे आणि भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेलं हे विद्यापीठ आहे। 108 वर्ष झाली आमच्या विद्यापीठाला आणि 108 वर्षांचा आमच्या विद्यापीठाचा प्रवाह जो आहे तो खूपच खडतर राहिलेला आहे। महर्षींनी 4 विद्यार्थिनींपासून हा सुरू केलेला प्रवास आहे आणि त्याच्यात मला असं वाटतं की आम्ही पण त्याच कार्यात थोडंसं आमचं सहभाग आहे, खारुताईचा वाटा आहे। आमच्या विभागातून ज्या महिला तयार होतात त्या इंडस्ट्रीला जातात, मेन स्ट्रीममध्ये जातात, कौन बनेगा करोडपती किंवा अशा जे पॉप्युलर चॅनल्स, पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत त्या पॉप्युलर प्रोग्राम्सला जातात, बिहाइंड सीन्स काम करतात, क्रिएटिव्ह हेड्स म्हणून, प्रोड्युसर्स, लाईन प्रोड्युसर्स, प्रोडक्शन कंट्रोलर्स, असं करून त्या महिला आमच्या स्टुडंट्स काम करतात। नाही तर काहींनी अशी फेलोशिप्सची वाट निवडलेली आहे आणि असा जो आमचा मास्टर्स जो प्रोग्राम आहे त्याच्यात खूप युनिक गोष्टी आम्ही इंटिग्रेट केलेल्या आहेत, जसं कम्युनिकेशन मीडिया फॉर चिल्ड्रन, कारण आपण लहान मुलांना असं स्पेशल ऑडियन्स असं आपण विचार करतच नाही। जे काही चाललंय ते लहान मुलं पण बघतात, पण त्याचा त्यांच्या मनावर परिणाम किंवा त्यांना काय दाखवलं पाहिजे आपण, ह्या सगळ्याचा विचार आमच्या त्या कोर्समध्ये मला खूपच मजा वाटते। मला असं कामावर गेल्यासारखं फिलिंग कधीच येत नाही। वेन आय गो टू माय डिपार्टमेंट, इट इज लाईक एका घरातून दुसऱ्या घरात गेल्यासारखं वाटतं। तो माझा प्रोफेशनल थोडासा प्रवास आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे। आम्ही माझी टीम खूपच मेहनती टीम आहे आणि आमचं सतत हे ध्येय असतं की मुलींनी पुढे जावं, मुलींनी ह्या मीडिया इंडस्ट्रीमध्ये खूप छान काम करावं। तर ह्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे
मास कॉम जर्नलिझम आहे किंवा न्यूट्रिशन अँड हेल्थ कम्युनिकेशन, ह्याच्यात आम्ही तुम्हाला पण आता गप्पा मारायला तुम्हाला आम्ही आमंत्रण पाठवणार आहोत, कारण न्यूट्रिशन अँड हेल्थ कम्युनिकेशन ह्याच्यात आमच्या मुली मीडियाचा भाग पण शिकतात आणि न्यूट्रिशन अँड हेल्थ कम्युनिकेशन ह्या दोन खूप महत्वाचे त्याच्यात फील्ड जुडलेले आहेत. सो असा खूप इंटरेस्टिंग हा आमचा विभाग आहे. आणि मला आत्ताच जे तुमचं मी पाहिलं, तुम्ही PhD वगैरे करता आहात, तर ते कसं तुमच्या मनात आलं, काय आलं की याच्यामध्ये PhD करावं? अकॅडमिक स्ट्रीम मध्ये राहून हा एक नॅचरल प्रोग्रेशन आहे, पण मी जो टॉपिक निवडला दॅट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कुठला टॉपिक आहे सांगाल का? मला असं रिसर्च करायचं आहे की डिजिटल माध्यमांच्या थ्रू महिला कशी सक्षम झाली आहे, पण त्याच्यात पण एक आपला कस्तुरी टाटा केमिकल्सचा जो कस्तुरीचा जो इनिशिएटिव्ह होता आणि त्या इनिशिएटिव्हच्या महिलांशी मी सध्या गप्पा मारते आणि तुमच्याशी भेटून तर मला आज खूपच आनंद झालेला आहे. आज सकाळी पद्मश्री राही मावशींना आम्ही भेटलो आणि ते एकच वेगळाच एक अनुभव होता आमच्यासाठी. मलाही ते सेम फ्रिक्वेन्सीज मॅच म्हणतात ना, तसं आज अनुभव आला. तुम्ही जे आता बोलले ना, मेल डॉमिनन्स खूप आहे तुमच्या फील्डमध्ये, मग त्याचा काही तुम्हाला जॉब करताना त्रास झाला का? अकॅडमिक्समध्ये तर नाहीये, अकॅडमिक्समध्ये नाही, पण माझ्या जेव्हा मुली मीडिया इंडस्ट्रीमध्ये जातात, खूप पेरेंट्सना अशा शंका असतात की हे मीडिया फील्ड सेफ आहे का, तर प्रॉब्लेम सगळ्या क्षेत्रात आहेत, मीडियाच असं नाही. आणि मी उलटा मीडियामध्ये आमच्या मुली लेट नाईट शिफ्ट्समध्ये काम करतात. आपल्याला एंटरटेन करायला जे सिरियल्स चालतात, जे डेली सोप्स चालतात, त्याच्यात तर माझ्या मुली ज्या काम करतात ते अफलातून काम करतात. रात्र कधी 2 वाजता शिफ्ट संपते, पण कधी म्हणजे सेफ्टीचं कधी असं हे आलेलं नाहीये. टीम म्हणून ते काम करते, जी युनिट असते त्याच्यावर त्यांची प्रचंड काळजी घेतली जाते. एखादं कधी कधी असा येईल प्रसंग की नवीन एखादं युनिट असेल जिथे महिला खूप कमी असतील, तिथे काही थोडेसे लॉजिस्टिक्सला वगैरे घेऊन असे एखादे इश्यूज येऊ शकतात, पण ओव्हरऑल महिला कमी आहेत. पण घरातल्यांचं कसं सहकार्य आहे तुम्हाला? माझ्या फॅमिलीमध्ये माय हजबंड इज वर्किंग विथ द टाटा ग्रुप आणि माझ्या 2 मुली आहेत. आता सध्या मोठी टेक्स्टाईल डिझायनर आहे आणि छोटी मीडिया अँड ग्राफिक्स ॲनिमेशन केलेलं आहे तिने. प्रचंड म्हणजे मी आता त्यांना बिंदास असं सोडूनच मी लिटरली फिरत असते. नेहमीच एवढा सपोर्ट राहिलेला. इवन मिस्टरांचा प्रचंड मला सपोर्ट राहिलेला आहे. अगेन ते कधी किचनमध्ये मी काय काम करत असेल तर किचनमध्ये पण मला त्यांनी नाश्ता बनवून किंवा जेवण बनवून टेबलवर आणून दिलेले. तुझा अभ्यास चालू आहे. मी नेटच्या 2 परीक्षांमध्ये क्वालिफाय झालेली आणि होम सायन्स अँड मास कॉम जर्नलिझम 2 मास्टर्स असल्या कारणाने, तर असा काही अभ्यास वगैरे चालू असताना मग मला किचनकडे लक्ष द्यायला लागत नाही. सो ते फ्रंट ते सांभाळतात. किंवा माझ्या मुली पण अगदी लहानपणापासूनच खूप असं ते एक वातावरण आहे वेअर वी आर ऑल. करिअर नसतं निवडलं तर दुसरं कुठलं करिअर निवडलं असतं? सेकंड चॉईस आता तर मी इतकं रमली आहे ह्याच्यात, तर मला आता सेकंड प्लॅन बी दिसतच नाही, कारण इथे आय हॅव जस्ट गॉट एव्हरीथिंग दॅट आय वॉज पॅशनेट अबाउट. महिला सक्षमीकरण किंवा हे जे मला उद्देश माझ्या म्हणजे एका पॉवरच्या खुर्चीतून, बिकॉज आय एम हेडिंग द डिपार्टमेंट, त्यामुळे हेडच्या अंडर काही पॉवर्स असतात. सिलेबस डिझाईन करा, रिडिझाईन करा, तो ग्रामीण भागात पोचवा. आता आम्ही जो मास कॉम जर्नलिझमचा कोर्स राबवतो आहे, ह्या वर्षापासून आम्ही लॉन्च केलेला राष्ट्रीय शिक्षा धोरण जे 2020 जे लागू झालेलं आहे, त्याच्यात आम्ही खूप छान बदल घडवून आणलेले आहेत आपल्या विद्यापीठात. एलिजिबिलिटी काय मॅडम? 10वी नंतर की 12वी? कारण हा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम आहे. तर कुठलीही ग्रॅज्युएट महिला, आय एम सेइंग महिला, कारण एजचं काही बार नाहीये. सो खूप वेळा अशा आई ज्या मुलं ज्यांचे काही शिक्षणासाठी बाहेर गेले, ती आता आई फ्री झाली आहे आणि तिला इच्छा आहे, तर तशा पण आई आमच्याकडे आलेल्या आहेत. आणि यंग मुली ग्रॅज्युएशन करून तर येतातच.
अच्छा. पण अशा पण आई आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे एजचं काही बंधन नाही आहे. मोटो आहे, ब्रीद वाक्य आहे, ते आहे संस्कृता स्त्री पराशक्ती. आणि त्याच्यात वी से दॅट अन एनलाइटन्ड वुमन इज अ सोर्स ऑफ इनफायनाईट स्ट्रेंथ. तो ते स्ट्रेंथचा जो भाग आहे तो आम्ही आमच्या मुलींमध्ये घडवायचा पूर्ण प्रयत्न करतो ह्या 2 वर्षात. वी गिव्ह आवर बेस्ट. अशा काही बिलो पॉवर्टी लेवलच्या महिला आल्या का तुमच्याकडे? पुढे गेल्या आहेत का करिअरमध्ये? आमच्या ग्रामीण भागातून महिला आलेल्या आहेत आणि बिलो पॉवर्टी लाईनपासून आलेल्या आहेत. त्यांना स्कॉलरशिपची मदत आहे, गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्सची वगैरे मदत आहे. एक मला प्रसंग आठवतो, एक आमच्या विद्यार्थिनी ज्या ग्रामीण भागातून, त्यांना 3 मुली होत्या आणि त्या लहान 3 मुलींना घेऊन ते कोर्स ती मुलगी करत होती. आणि मग परत म्हणजे 2 वर्षाचा कोर्स झाल्यावर परत गेली आणि तिने तिचं रेक्रिएशन सेंटर वगैरे सुरू केला. सो असं काही लाईफ स्किल्स तर ते घेऊन जातात. मीडियामध्ये फिल्म मेकिंग हा प्रोसेसमध्ये पूर्ण ते शिकतात. त्यांच्या थिसिसला, मास्टर्स थिसिसला ते एक ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट सोबत रिसर्च असं काहीतरी प्रेझेंट करतात, जे ते फिल्म घेऊन जाऊ शकतात. आणि खूप बोल्ड विषय पण हाताळायला बघतात. कारण आम्ही त्यांना सांगतो की इथे तुम्हाला वेळ आहे, मन मोकळेपणाने तुम्ही एक्सप्लोर करा, तुम्ही स्वतःचे स्ट्रेंथ्स एक्सप्लोर करा, त्यांचं स्वतःचं पोटेन्शियल एक्सप्लोर करा. हा प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याचा खूप तुम्ही त्यासाठी वापर करा. सो दॅट इज व्हॉट दे डू. आणि बिलो पॉवर्टी लाईन मध्ये आलेल्या आहेत मुली दुर्गम भागातून. मला आमची अर्चना आठवते, 2008 मध्ये आमच्याकडे आली आणि तिचं डेफिनेटली मी इथे मेन्शन करीन. खूपच असं डिप्राइव्ड कंडिशन्समधून पण आली आहे ती. आणि तिने आजच्या तारखेला अर्चना ग्लासगोमध्ये आहे. तिने तिचं 2nd मास्टर स्कॉटलंडला आहे. आणि इंटरनॅशनल जिथे म्हणजे तिला फीज पे करणं पण खूप कठीण होतं. तिने तिची स्वतःची फी कमवली होती, कारण तिला माहीत होतं मला हा कोर्स करायचा आहे. आणि ह्याची 10,000 त्यावेळेला 10,000 फी होती. आणि आज पण जर तुम्ही मीडिया कॉलेजेस बघितले तर आमची फी खूप कॉम्पिटिटिव्ह रेट्स आहेत आमच्या फीजचे. कारण आमचा उद्देशच कुठे प्रॉफिट मेकिंग नाही आहे. आणि महिला विद्यापीठ असल्या कारणाने वी आर एनकरेजिंग विमेन्स एम्पॉवरमेंट. तर तसंच असे आमचे खूप एक्झाम्पल्स आहेत जे चांगल्या पदावर आता काम करतात किंवा दे हॅव एम्पॉवर्ड देमसेल्व्स आणि त्या काम प्रचंड करत आहेत. तर नमस्कार मंडळी, आज शिल्पाताईंशी भेटून म्हणजे खूपच मला अगदी छान वाटलं. आणि आपण दर महिला दिनाला अगदी म्हणतो म्हणजे खरं महिला दिन तर मला वाटतं साजरा नाही केला पाहिजे. ते बैलपोळ्यासारखं काहीतरी ती ॲक्टिव्हिटी असते. आणि प्रत्येक जण म्हणजे अगदी जेंट्स, पुरुष घ्या, महिला घ्या, पहिलं वाक्य येतं की महिलांना बरोबरीने स्थान दिलं पाहिजे. तर आज शिल्पाताईंकडे बघून मला असं वाटतं, अरे तुम्ही बरोबरीने स्थान देणारे कोण आहात? आम्ही तर 2 पावलं तुमच्या पुढे आहोत. त्यामुळे शिल्पाताईंचं मला खूपच जास्त कौतुक वाटतं. त्या खास पुण्याहून आपल्या पॉडकास्ट चॅनेलवर गप्पा मारायला आल्या. तर नमस्ते मंडळी, अशा भरपूर मैत्रिणी किंवा छान छान व्यक्ती आणि वल्ली आपल्याला ह्या चॅनेलमध्ये बघायला मिळणार आहेत.